नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला बटाटा फ्लावर मिक्स भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे, तो मी असा बारीक बारीक करून घेतलेला आहे। एक बटाटा घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहेत मी इथे मी मसाला घेतलेला आहे, घाटी मसाला। ते अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, राई घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि गोडा मसाला घेतलेला आहे आणि तेल। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी अगोदर ह्या सर्व भाज्या तेलामध्ये परतून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता फ्लावर मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता मी हा काढून ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ह्याच्यामध्ये बटाटा फ्राय करून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता की बटाटा फ्राय झालेला आहे। आता मी याच्यामध्ये वाटाणे टाकून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता की आपल्या भाज्या तेलामध्ये फ्राय करून झालेल्या आहेत। मी आता भाजीला फोडणी घालून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता की तेल चांगलं तापलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे। इथे आपलं राई जिरं चांगलं तेलामध्ये भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे। इथे कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतून झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालत आहे आणि मिक्स करून घेणार आहे। मी आता इथे मी 1 मिनिटासाठी ही पेस्ट तेलामध्ये परतून घेणार आहे। इथे अद्रक लसणाची पेस्ट फ्राय झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो घालणार आहे बारीक चिरलेला। इथे मी तेलाचा वापर कमी केलेला आहे, कारण मी भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे नंतर भाजीला तेल खूप सुटणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मसाला टाकत आहे, अर्धा चमचा हळद घालत आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला। याच्या जागेवरती तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि मी थोडंसं पाणी घालून हा मसाला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजून देणार आहे। इथे आपण पाहू शकता हा मसाला चांगला तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये ह्या सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहे। आणि 6 ते 7 मिनिटांसाठी मी याला बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे। इथे आपण पाहू शकता की भाजी बनवून तयार झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे। ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।